आहात सर्वजण. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल. तर सर्वांना शुभ सकाळ. आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ. कारण बाकी सर्व बोलण्यापेक्षा शुभ सकाळ बोलण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या निमित्ताने एकता स्वामींचं नाव देखील घेतलं जातं. तर आज महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे आहे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आणि ॲनिव्हर्सरी आहे तरीसुद्धा माझ्या कारभाऱ्यांनी मला विश केलेलं नाही आहे. सकाळपासून त्यांचीच कामं चाललेली आहेत. नाही, त्यांनी मला विश केलं, मी मात्र गाल फुगवून आहे. मला त्यांना विश करायचं आहे, परंतु ते काही मला करत नाही. त्याच्यामुळे मी शांत आहे. म्हटलं की त्यांनी विश केलं की मी देखील विश करणार, परंतु ते विश करायचं काही नाव घेत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे मला असं वाटत नाही की त्यांना माहीत आहे की आज ॲनिव्हर्सरी आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे नवऱ्या लोकांचं कसं असतं की त्यांना लक्षात आणून द्यावं लागतं. आणि बायकांचं आपल्या सर्व काही लक्षात राहत असतं, परंतु त्यांना लक्षात आणून द्यावं लागतं. आता बराच वेळ झालेला आहे, परंतु त्यांनी काही मला विश केलेलं नाही. पण मला राहवत नाही, मला त्यांना विश करायचं आहे. आपला अवधूत आणि आर्या खेळत आहेत बघा इथं. अवधूतचं रडायचं चाललेलं आहे. बटाट्यापासून बी फॉर बटाटा. गुड मॉर्निंग गाईज. अशा प्रकारे आमची दररोजची सकाळ ही होत असते. आणि आज चहा वगैरे मस्तपैकी केलेला होता आणि चहा घेतला आणि आम्ही दोघंजण धारा काढण्यासाठी गाईच्या गेलो. पहिल्यांदा काढली एका गाईची. आमच्या दररोजच्या प्रमाणेच सकाळ संध्याकाळ धारा या असतातच गाईच्या, या काढाव्या लागतात. अवधूत, अवधूत, दीदीचं पोट चावतो. नको नको हात घालो. आर्या, अवधूतचं मस्तपैकी खेळायचं चाललेलं आहे. आणि लाईटीला पण आत्ताच जायचं होतं आणि खिचडी करायची आहे शौर्याने आणि परीनं उपवास पकडलेला आहे गुरुवारचा. होय, बिना शेंगदाण्याची खिचडी करू. लाईटीला पण असंच असतं, ऐन वक्ताला जात असते आणि नंतर ना किती मेहनतीने शेंगदाण्याचा कूट बारीक केला, खलबत्त्यात चिचून चिचून. लेकरं बघा माझी कशी वाट बघत बसले ते खिचडीसाठी. अवधूत, ए अवधूत, काय चाललंय शनो? काय करतो शनो माझ्या? धर 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 धर. लाईट पण अशी आहे ना, प्रत्येक वेळी अशी फजिती करत असते. जेव्हा घाई घाई असते ना, तर तेव्हा. आज नेमकी लाईट गेली आणि शेंगदाणाच बारीक करायचं राहून गेलं. कारण खिचडीसाठी ताजे ताजे शेंगदाणे बारीक करायचे असतात ना, तर ते काही झालं नाही. त्याच्यामुळे आले केले बारीक मग खलबत्त्यामध्ये. अशी फजिती झाली ती म्हणजे खिचडी बनवत असताना. आणि नेमकी ॲनिव्हर्सरीच अशा प्रकारे फजिती होत असते. जेव्हा ऐन टायमिंगला अशा काही गोष्टी घडतात ना, तर तेव्हा खूपच वाईट वाटतं. कारण आज माझी ॲनिव्हर्सरी, मिस्टरांनी माझ्या कारभाऱ्यांनी विशसुद्धा केलं नाही आणि त्यामध्ये लाईटीनं देखील अशा प्रकारे फजिती केली. चला शाळेत निघालेली. बाय बाय बाय. रामाला बी घेऊन जाऊ. रामा निघाला. बघ छोटी दीदी, काय म्हणलं तुम्ही? बाय. लांब जाईपर्यंत बाय करायची सवय आहे आणि पुढे जोपर्यंत मी दिसायची बंद होत नाही तोपर्यंत बाय हे करतच राहतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अरे वा, विमान उडालं उडालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त. जेवण वगैरे मस्त करून झाल्यानंतर दुपारचाच पाऊस आला. म्हणजे एवढा आनंद झाला ना की म्हटलं बरं झालं. खूप आतुरतेनं वाट पाहत होतो. रामा. आणि नेमकं पाऊस यायच्या अगोदरच हे आमचे गेले होते जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी आणि भिजून आले. भिजून आल्यानंतर ना ते खूप रागवले. कारण एक पेंडी इथं जी होती पहिली वैरणीची, तर ती माझ्याकडून झाकणं झालं नाही. कारण जेव्हा पाऊस आला ना, तर त्या आवाजाने अवधूत देखील मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मी अवधूतलाच घेतला आणि वैरण भिजून गेली. तर त्याच्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. पूर्ण भिजून ते आलेले होते. पाऊस आभाळ देखील तेवढंच गच्च झालेलं होतं. पावसात भिजून आला बनेल तरी बदलायचा का नाही? गरम कुठं, आता बाहेर थंड हवा सुटली. मग लग्ना दिवशी भिजला होता का तुम्ही पावसात? हा, आला होता का? पण नाही, मला नाही आठवत आलेला.
तुमच्या बरं लक्षात राहिलं, असं काय लक्षात राहत नाही. काय राहतं लक्षात? म्हणून तुम्ही विश केलं का? का विश केलं नाही मग? विश करायला का माहित नाही, काय माहित नाही? लगीन झालं लग्न झालेलं माहिती असतं की, पण तुम्ही तुमचं नाही का झालं? आमचं नाही झालं. का? ते बरं 4 ते केले निघाले गाडी सगळी चित्राम गेलं पाहिजे बाहेर बांधते. फायनली आमच्या लग्नाच्या बर्थडे दिवशी पाऊस आलेला आहे. तुम्हाला पावसाचा आवाज देखील येत असेल. पूर्ण पाऊस म्हणजे एक 15-20 मिनिटं झालं पाऊस येतो आहे. आणि बघा, जरी कारभाऱ्यांनी नाही काही सरप्राईज दिलं तरी हरकत नाही, पण निसर्गाने दिलेला आहे त्याबद्दल मी खूपच खुश आहे. कारण खूप दिवसापासून पावसाची वाट बघत होतो आणि आज किती छान दिवस आहे बघा. म्हणजे की पाऊस आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण झाडांना वगैरे आमची बाग जी आहे त्याला पाणी देखील कमी पडत होतं. आणि इथं तुम्हाला शेततळं बघा पाठीमागं दिसतात, शेडच्या पलीकडल्या बाजूला आहे शेततळं. तर तिथं देखील ते म्हणजे थोडं कमी संपतच आलेलं. तर आता पावसाची गरज आहे आणि हा फिरून फिरून येतोय, थोडा थोडा येतोय, कमी होतोय, नंतर देखील जास्त येतोय. तर अशा प्रकारे आजच्या दिवशी निसर्गाने सरप्राईज दिलेला आहे. आमचा शिरोई पाऊस येतोय ना, त्याच्यामुळे तो घाबरतो पावसाला. आणि माझ्या कारभाऱ्यांचं काम चाललेलं आहे सकाळपासून, परंतु आता मला न राहवल्यामुळे आता मीच चालले आहे त्यांच्याकडे की त्यांना विश करण्यासाठी. कारण त्यांनी तर नाही मला केलं, परंतु ठीक आहे, संसार दोघाचा आहे, कोणीतरी जरा सर्त घेतलं की सुखाचा संसार होत असतो. तर चला, मी निघालेले आहे त्यांना विश करण्यासाठी. तर आम्ही आलेलो आहे आमच्या घराच्या पाठीमागे जी डाळिंबाची बाग आहे ना, तर तिथं गेलेले आहेत. आर्याने मला सांगितलं की ते आलेले आहेत इकडं. ते बघा, हे बघा, खायला घालायचं चाललेलं आहे. कोणाकोणाचं काय काय चाललेलं आहे. थांबा ना एक मिनिट. थांबा एक मिनिट. एकच मिनिट. आज काय आहे? आज गुरुवार आहे. आज दुसरं काय नाही का? आठवत नाही काय? हा, आठवत आहे का नाही काय? सांगा ना. चला जाऊ द्या, जरा हॅपी अॅनिव्हर्सरी. मला सुद्धा एवढंच होय बस. का हो? नको ते काम काय सरप्राईज आहे का नाही माझ्यासाठी? गिफ्ट वगैरे देताय का नाही? खत घालायचा, डोस घालायचा. डाळिंबीला डोस घालायचा चाललेला आहे. हे बघा शौर्या कशी हसते. हे बघा, त्या दिवशीच्या वादळाने कसा कागदाचा धिंगाणा केलेला आहे. डाळिंबीवर झाकलेला कागद पूर्णपणे वादळाने फाडून टाकलेला आहे. कागदाची कशी अवस्था झालेली आहे. हा वादळाने कागद फाटलेला आहे बघा. वादळ आलं होतं आणि वादळाने कागद फाटलेला आहे पूर्ण. आणि अशा प्रकारे बाहेर आलेले आहेत फळं. तुम्हाला मी एकदा व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की स्वामींच्या कृपेनं कशा प्रकारे बाग सेटिंग वगैरे झालेले आहे. तर आता ही शेतकऱ्याला अशा प्रकारे काही काही सोसावं लागत असतं. तर असो, चला, आज ॲनिव्हर्सरी आहे, खूप चांगला दिवस आहे त्याच्यामुळे. हे बघा आर्याचं काय झालं. अगं आर्या, कागद फाटलाय आणि ते आता जास्त फाटायला अजून बाहेर निघ. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. काय काय अॅनिव्हर्सरी होय, थँक्यू. ताई कुठे गेली? अरे वा, थँक्यू. बघा, मागून मागून घ्यावं लागतंय सर्वांना. तसंच द्या सर. अशा प्रकारे संपूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळी आमच्या यांनी आणि शौर्याने परीने जाऊन गावातून केक घेऊन आले. केकवर कलर वगैरे खूप सुंदर होता, यांच्या पसंतीचा होता आणि यांना जो आवडतो ना तो केक हे घेऊन आलेले होते मस्तपैकी. मग त्यांनी संध्याकाळी ॲनिव्हर्सरीचं म्हटले की तू तयार हो. आम्ही दोघेही तयार झालो आणि दोघांना म्हणजे आम्हाला एवढा हसायला येत होतं ना एकमेकांकडे पाहून. खूपच आनंद झालेला होता आणि सेलिब्रेशन करायचं होतं आणि बाकीचं काहीच नव्हतं. शौर्या आणि आर्या बोलल्या, परी बोलली की आपल्याला आपण घरच्या घरीच करूया, कारण आमचं गावचं ठिकाण असल्यामुळे लोक म्हणतात की हे काय नवीनच आता चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही घरच्या घरीच आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली. शौर्याने आणि परीने दोघींनीही आम्हाला ओवळलं. आर्याला देखील ओवळता येत नव्हतं, परंतु तिनं तसंच म्हटले की मला भीती वाटते. आणि जेव्हा तिनं ओवळायला गेले ना तर तिच्याकडून पंतीच विजलेली होती. मग नंतर आम्ही पंती देखील डबल लावली, कारण ती लहान आहे
तिच्याकडून असं ताटाला एकदम हिसका बसला आणि पण ती विजली. नंतर शौर्याने वगैरे ओवाळलं आणि जेव्हा त्यांचं ओवाळायचं चाललेलं होतं ना, तर अवधूतचं मधूनच रडायचं चाललं होतं. आणि त्यानंतर ना अवधूत माझ्या मांडीवर मी घेतला आणि मग तो शांत झाला. आर्याने एक कार्ड दिलं, त्या कार्डावरती हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं होतं आणि आर्याकडून होतं. त्याच्यामुळे तिला खूप आनंद झाला. तिचं असं म्हणणं होतं की उघडून बघा मी काय दिलेलं, काय लिहिलेलं आहे ते. आणि मला विचारलं की हे काय लिहिलेलं आहे, कारण तिनं दीदीकडून लिहून घेतलेलं होतं. परीने, शौर्याने आणि सर्वांनीच मस्तपैकी आणलेलं होतं. पण शौर्याने ना एक वेगळंच, आम्हाला दोघालाही माहीत नव्हतं की तिनं काय आणलेलं आहे. त्याच्यावर राधाकृष्ण होतं. तिनं हे पत्रिका, लग्नाची पत्रिका वगैरे असते ना, तर अशातून तिनं ते काढून घेतलेलं होतं वरचं ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि हे काय होतं हे देखील आम्हाला माहीत नव्हतं. तर त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी लिहिलेलं होतं. मला वाटलं फक्त एवढंच आहे की काय, परंतु आतमध्ये पण अजून तिनं सांगितलं की आतमध्ये काहीतरी आहे ते बघा. तर त्याच्यानंतर मला वाटलं की अजून एक चिठ्ठी लिहिलेली असेल, परंतु त्याच्यामध्ये होता आमच्या दोघांचा फोटो. जेव्हा मला फोटो पाहिला ना, तर खरोखरच खूप आनंद झाला. आणि अवधूतला देखील झोप आलेली होती, बराच वेळ झालेला होता. आम्ही दोघंजण आमच्याच फोटोकडे बघून हसत होतो. आम्हा दोघाला म्हणजे हे खरोखरच खूप छान सरप्राईज शौर्याने दिलेलं होतं. तर आवडलेलं होतं. आर्याचं म्हणणं होतं की तुम्ही हे पप्पा तूच आहे, पप्पा तूच आहे, आणि मला म्हणत होता तूच आई आहे. आणि आम्ही नंतर ना ते बोलले की आपण आता केक वगैरे कापूया आणि मस्तपैकी केक हॅपी ॲनिव्हर्सरी डे असं म्हणत म्हणत केक कापला. आणि मी यांना चारला, तर ते चारताना असे म्हणाले की काय चारायचं असतो, अगोदर छोट्या दिदीला चार म्हणजेच आर्याला चारा, असं त्यांचं मत होतं. मुलांना अगोदर चारा, आपण नंतर खाऊ. परंतु शौर्य आणि परी बोलले की नाही, तुमची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे तुम्हीच अगोदर एकमेकांना चारा आणि त्यानंतर आम्हाला चारा. मग मी यांना चारून नंतर सर्वांना चारला. तर हे मला म्हणत होते चारू का नको, चारू का नको, परंतु त्यांनी हसत हसत नंतर केक चारला आणि आमची ॲनिव्हर्सरी अशा प्रकारे पूर्ण झाली. तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यांनी तर मला विश केलंच नाही, परंतु त्यांना माहीत होतं की आज लग्न झालेल्याचा दिवस आहे, म्हणजे आज ॲनिव्हर्सरी आहे हे त्यांना माहीत होतं. परंतु त्यांनी काय मुद्दाम होऊन विश केलं नाही का काय नाही काय माहिती. परंतु मी जेव्हा एकदा दोनदा हिंट दिली, तर त्यावेळेस ते मला असं वाटत होतं की त्यांना सर्व काही माहीत आहे, परंतु ते जाणून बुजवून मला विश करत नव्हते. म्हणून मग म्हटलं की चला जाऊ द्या, काय विश केल्यानेच किंवा मोठमोठ्याने ओरडून सांगितल्यानेच प्रेम दिसतं असं पण काही नाही. मग म्हटलं चला जाऊ द्या, जे काही आहे ते चांगलं आहे, आपल्याशी वागणं बोलणं खूप छान आहे ना, बाकी आपल्याला काहीच नको. तर अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी साजरी झाली. खूप छान मज्जा वगैरे केली. मग परीने, शौर्याने, आर्याने आम्हाला तिघींनीही मिळून एकमेकींनी एकदा आम्हा दोघांना केक भरवला. परंतु त्या केक भरवत असताना मोठा घास एकदम तोंडात घालत होत्या. नको नको म्हटलं तरी देखील खूप असं म्हणजे एकदम दाबून खायला घातल्यागत अशा प्रकारे त्यांनी खायला देखील घातला. आणि पप्पाच्या तर बघा ना, मुलींनी पूर्णच हक्का केक तोंडात घातला. नको नको म्हटलं तरी सुद्धा. आणि मग नंतर आम्ही फोटो वगैरे मस्तपैकी काढले. आशा करते की तुम्ही सर्वजण खूप सुंदर आणि आज आनंदात आहात. परंतु जे काही आपल्याला तुम्ही सपोर्ट वगैरे करताय, तर त्याबद्दल मनापासून आभारी आहे. काही लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे, काहींनी नाही केलेलं. ठीक आहे, करतील. त्यांना जेव्हा एखादा व्हिडिओ आवडेल किंवा चला जे काही योग्य वाटतं ते करतातच. तर आज ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तर खूप आनंद झालेला आहे. लग्न म्हटलं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट असतो. जसं काही नवीन म्हणजे तिचं आयुष्यच लग्नानंतर बदलून हे जातच असतं आणि त्यानंतर ना संसार नावाची जी गोष्ट आहे ती चालू होत असते आणि आयुष्यामध्ये एकदम व्यस्त म्हणलं तर होऊन जातं. आणि तर अशा प्रकारे माझ्या लग्नाचा ॲनिव्हर्सरीचा दिवस होता. तर कोणताही सेलिब्रेशन नाही, काही नाही, मस्त मजा आणि एन्जॉय. परंतु विश्वास हा तेवढाच खूप मोठा. अशा प्रकारे आमचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हा सर्वांना आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर जे तुम्ही व्हिडिओ पाहता, तर खरोखरच मनापासून तुम्हा सर्वांचा आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.